दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच अथर्व हॉटेलमध्ये पोहोचला होता. "तू राणीचे सगळे सामान पॅक कर," अथर्वने श्वेताकडे बघत म्हटले. "आज राणीला घरी जायचे आहे." "जी आज? तुम्ही आधी सांगितले नाही?" श्वेताने उत्तर देण्यापूर्वीच राणीने अथर्वकडे बघत प्रश्न केला. "आत्ता सांगतोय ना, तेवढेच पुरेसे आहे. चला आता लवकर तयार व्हा." अथर्वने राणीकडे बघत उत्तर दिले. अथर्वचे असे उत्तर ऐकून राणी शांत होऊन बसली आणि श्वेता तिची पॅकिंग करू लागली. श्वेता अजून राणीची बॅग उघडून त्यात सामान ठेवत होती की तेव्हाच तिच्या हातात अथर्व आणि राणीच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाचे पेपर आले. "जी, परत द्या हे." राणीने लवकरच श्वेताच्या हातातून पेपर ओढून घेतले. तिची घाबरलेली अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. "काय आहे हे?" श्वेताने आपल्या भुवया ताठ करत राणीला प्रश्न केला. "काही नाही. हे असे सामान्य पेपर आहेत. द्या, मी याला फेकून देते." असे म्हणून राणीने तो पेपर आपल्या पर्समध्ये ठेवला. तर श्वेता तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. राणीचे वर्तन बघून श्वेताला खूप अजब वाटले. "कचरा कुंडी इथे आहे. आणा, मी फेकून देते." श्वेताने राणीकडे बघत म्हटले. "नाही नाही जी, तुम्ही काळजी करू नका. मी फेकून देईन." राणीने गडबडत म्हटले. "अच्छा, पॅकिंग झाली?" "हो, झाली." श्वेताने राणीला मोठ्या लक्षपूर्वक बघत उत्तर दिले. तसेच तेव्हा श्वेताला हे माहिती झाले होते की अथर्वने राणीशी लग्न केले आहे. तेव्हा तिला खूप आश्चर्य झाले होते आणि आज जेव्हा ते पेपर तिच्या हातात लागले तेव्हा राणीची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. या मुलीसोबत काहीतरी नक्कीच गडबड आहे. ही काहीतरी नक्कीच लपवत आहे. श्वेताने मनातल्या मनात स्वतःशीच म्हटले. अथर्व आपल्यासोबत राणीला घेऊन जरी पोहोचला, राणी खूप छान तयार झाली होती. तिने लाल रंगाची साडी आणि त्यासोबत हलकीशी ज्वेलरी घातली होती. जशी अथर्वची गाडी घराच्या आत दाखल झाली, राणी आपले डोळे मोठे करून चारही बाजूने पाहू लागली. एवढे मोठे आणि सुंदर घर तिने कदाचित चित्रपटामध्येच कधीतरी बघितले असेल. तिच्यासाठी हे सगळं कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नव्हते. जशी गाडी घराच्या आत थांबली, त्वरितच 2 नौकरांनी पुढे वाढून गाडीचा दरवाजा उघडला. राणी बाहेर निघणारच होती की तेव्हाच तिथे सारा पोहोचली. "एक मिनिट, 1 मिनिट थांबा." राणीच्या कानावर आवाज पोहोचला आणि ती दचकून त्या दिशेने पाहू लागली. "काय झाले सारा?" अथर्वने आश्चर्यचकित स्वरात प्रश्न केला. "थांबा दादा, वहिनी पहिल्यांदा घरी येत आहे. अशा प्रकारे थोडीच घरात येणार." साराने हसत म्हटले आणि मग लाल रंगाच्या पाण्याने भरलेल्या एक ताट दरवाजासमोर ठेवून दिले. आता या." साराने हसत म्हटले. तिथे अथर्वची बहीण अवनी आणि त्याची आई वसुंधराही उपस्थित होती. अवनी आपल्या नवीन वहिनीला बघून खूप आनंदी दिसत होती. तर वसुंधराच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता. "अरे अरे अरे, असे कसे?" राणी अजून आपले पाऊल पुढे वाढवलेच होते की साराने तिला टोकले. राणी पुन्हा दचकून तिच्याकडे पाहू लागली. "आता काय झाले?" अथर्वने तिच्याकडे बघत प्रश्न केला. "अरे, तुम्ही लोक एकमेकांचा हात तर पकडा. चला दादा, वहिनीचा हात पकडून आत घेऊन चला." साराने हसत म्हटले. तिचे बोलणे ऐकून अवनीही हसू लागली. राणी अथर्वकडे पाहू लागली. अथर्वही थोडा अस्वस्थ होऊन राणीकडे पाहू लागला. राणीची धडधड खूप वेगवान झाली होती. अथर्वने तिचा हात पकडण्यासाठी आपला हात पुढे वाढवला. राणीही आपला हात थरथरणारा हात अथर्वच्या दिशेने वाढून दिला. "एक मिनिट, 1 मिनिट." साराने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत म्हटले. "हात पकडून तर सगळेच घरात प्रवेश करतात, पण आज दादा वहिनीला वहिनीला उचलून घेऊन घरात प्रवेश घेतील का अवनी? बरोबर म्हटले ना मी?" "हो, अगदी बरोबर." व्हीलचेअरवर बसलेल्या अवनीनेही आपले डोके हलवले. वसुंधराने साराला डोळे दाखवून शांत राहण्यासाठी इशारा केला, पण साराने त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केले. "चला चला, लवकर करा. उचला वहिनीला." साराने अथर्वकडे बघत म्हटले. आता तर राणी आणखीन जास्त अडचणीत पडली. तिची धडधड आणखीनही वेगवान झाली. अथर्वसाठीही हे काम खूप अवघड होते. त्या दोघांच्याही चेहऱ्याचा रंग बदललेला होता. या दोघांची अवस्था बघून वसुंधराला अजब वाटले. तिने त्वरितच ताडले की या दोघांमध्ये काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. कुठेतरी विक्कीची खोट्या लग्नाची गोष्ट खरी तर नाही ना? अखेर हे दोघे एकमेकांपासून एवढे तुटलेले का वाटत आहे? या मुलीवर मला लक्ष ठेवावं लागेल. वसुंधरा मनातल्या मनात स्वतःशीच बोलू लागले. अथर्व आणि राणी काही वेळापर्यंत एकमेकांना अस्वस्थ होऊन पाहत राहिले. "चला चला, लवकर करा. एवढा वेळ लावू नका." साराने पुन्हा अथर्व आणि राणीकडे बघत म्हटले. अथर्व आपल्या दोन्ही बहिणींवर खूप प्रेम करत होता आणि त्यांच्या हट्टापुढे तो हतबल व्हायचा. आजपर्यंत त्यांनी त्या दोघींची कोणतीही गोष्ट टाळली नव्हती. तर मग आज कसा त्यांची इच्छा मारू शकत होता? अखेर अथर्वने पुढे वाढून राणीला आपल्या बाहूमध्ये उचलून घेतले आणि तो समोरच्या दिशेने चालू लागला. तर राणीचे डोळे फक्त अथर्वच्या चेहऱ्यावर स्थिर होते.
तिच्या संपूर्ण शरीरात विचित्रशी हालचाल होत होती. आज पहिल्यांदाच ती अथर्वच्या एवढ्या जवळ होती. अथर्वसाठी हा अनुभव अगदी वेगळा होता. तसे तर तो माहीत नाही किती मुलींच्या जवळ गेला होता, पण आज राणीच्या जवळ येऊन त्याला एक वेगळीच समाधान मिळत होतं. बस बस, इथेच उतरवा. घराच्या दरवाजाजवळ पोहोचताच साराने म्हटले आणि मग एक छोटासा कलश दरवाजाच्या चौकटीवर ठेवून दिला. आता वहिनी, तुम्ही या कलशला आपल्या उजव्या पायाने मारत पुढे या. या सगळ्या चालीरीती निभावणे राणीला खूप अजब वाटत होते. हे सगळे खऱ्या लग्नाच्या चालीरीती होत्या, तर राणीला तिची सत्यता माहीत होती की ती एका खोट्या लग्नाचा नाटक करत आहे. काही वेळापर्यंत ती विचार करत राहिली की तिला आपला पाय पुढे वाढवावा की नाही, कारण तिच्यासाठी हे सगळं विचित्र नव्हते. विचारात बुडलेल्या राणीने जेव्हा अथर्वकडे पाहिले तेव्हा तो इशाराने तिला पुढे वाढण्यासाठी सांगत होता. आता राणीही मोठ्या कष्टाने हिंमत एकवटून आपल्या थरथरणाऱ्या पायांनी समोर ठेवलेल्या कलशला पाडला. "विक्की, तू बरोबर म्हणत होतास," वसुंधराने विक्कीशी फोनवर बोलत म्हटले. "या अथर्वाच्या लग्नात काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. मी खोटे कधी बोललो छोटी आई?" विक्कीने म्हटले. "बस, तुम्ही लवकरच या मुलीबद्दल माहिती काढा, नाहीतर आजोबा सगळी मालमत्ता या अथर्वाच्या नावावर करतील." काळजी करू नकोस. मी असताना असे कधीही होऊ देणार नाही," वसुंधराने आपले डोके हलवत म्हटले. अथर्वने जसा खोलीत प्रवेश केला त्याने पाहिले की संपूर्ण खोली फुलांच्या माळांनी सजवलेली होती आणि राणी चौकून एकदम पलंगावरून उठून कोपऱ्यात उभी राहिली होती. हे सर्व बघून अथर्व अस्वस्थ होत राणीला म्हणाला, "तू इथे झोप, मी गेस्ट रूममध्ये जात आहे. तसेच आतापर्यंत सगळे लोक झोपले असतील." अथर्वने राणीकडे बघत म्हटले आणि मग तिथून जाऊ लागला. राणीनेही कोणताही उत्तर न देता आपले डोके होकारार्थी हलवले. "कुठे जात आहात दादा? मी एवढी मेहनत करून सजावट करून घेतली आहे. आवडली नाही का?" अथर्वने आपल्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर निघताच तिथे सारा पोहोचली. "ते कुठे नाही. मी तर बस बस असेच बाहेर फिरण्यासाठी जात आहे," अथर्वने त्वरित बहाणा करत म्हटले. "रात्री? आजपर्यंत तर तुम्ही असे कधी फिरण्यासाठी गेला नाही. आज वहिनींनी पहिल्याच दिवशी तुम्हाला फिरण्यासाठी पाठवले काय?" सारा जोरात हसली. "शांत बस, तू खूप बोलू लागली आहेस." अथर्वने साराचा कान ओढत म्हटले, "जा इथून." "नाही, मी तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत तो मला वहिनीसोबत खोलीत बंद करत नाही आणि मला माझी भेट बक्षीस मिळत नाही. थांबा, मी वहिनीलाही बोलवते." एवढे म्हणत सारा जोरजोरात खोलीचा दरवाजा ठोकू लागली. "वहिनी, वहिनी." "अच्छा, मी आतमध्ये जात आहे," अथर्वने कसरती गोष्टी सांभाळत म्हटले. "आणि माझी भेट?" साराने आपला हात पुढे वाढवत म्हटले. अथर्वने आपल्या खिशातून काही रुपये काढून साराच्या हातावर ठेवले आणि तिथून जाऊ लागला की तेव्हाच साराने आपला दुसरा हात पुढे वाढवून म्हटले, "आणि अवनीची भेट?" अथर्व आता हळूच हसला. त्याने काही आणखीन पैसे काढून साराच्या दुसऱ्या हातात ठेवले आणि खोलीच्या आत गेला. सारा आपल्या कमरेवर हात ठेवून उभी राहून तोपर्यंत त्याला बघत राहिली जोपर्यंत त्यांनी आतून खोलीचं कुलूप लावले नाही. "जी काय झाले?" अथर्वला परत खोलीत बघून राणी दचकली. तिला समजत नव्हते की अखेर अथर्व इथे परत का आला. "काही नाही, बाहेर माझी बहीण पहारा देत आहे. जोपर्यंत ती तिथून निघून जात नाही, मला इथेच थांबावे लागेल," अथर्वने स्पष्ट उत्तर दिले आणि मग त्वरितच खोलीत एका बाजूला पडलेल्या सोफ्यावर झोपून गेला. अथर्वला झोपून काहीच वेळ झाला होता की राणी त्याच्या जवळ उशी घेऊन उभी राहिली. "तुम्ही पलंगावर झोपा, मी खाली झोपते," राणी अथर्वकडे बघत म्हटले. "का?" अथर्वने झटक्यात राणीला प्रश्न केला. मी इथे आरामात झोपीन," राणीने आपले डोके हलवत म्हटले. "याची गरज नाहीये," अथर्वने राणीला घुरून पाहत म्हटले आणि मग सोफ्यावरून उठून उभा राहिला. "फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आमचा. फक्त लग्नाचा देखावा करायचा आहे. खऱ्या लग्नाची भूमिका करायची नाहीये आणि हे खोटे लग्न कोणालाही माहिती होऊ नये. कारण जर असे झाले तर आमचा करार तुटून जाईल आणि मग याचा काय परिणाम होईल तुला चांगलेच माहिती आहे." अथर्वने राणीकडे डोळे मोठे करून घुरून पाहत म्हटले आणि एवढे बोलून अथर्व तिथून बाहेर निघून गेला. राणी दंग होऊन आपल्या जागेवर उभी राहिली. ती अथर्वला तिथून जाताना बघत राहिली. "काल रात्री काही झाले होते काय?" वसुंधराने राणीकडे बघत प्रश्न केला. "जी काय म्हणायचे आहे?" राणी खूप कन्फ्यूज होऊन वसुंधराकडे पाहू लागली. "हो, काहीतरी झाले असेल. तेव्हाच तर अथर्व काल अतिथी खोलीत जाऊन झोपला होता." वसुंधराने राणीकडे तिरक्या स्मित हास्याने बघत प्रश्न केला. राणी दचकलेल्या नजरेने वसुंधराकडे पाहू लागली. तिला कोणताही उत्तर सुचत नव्हतं. "वहिनी, ते दादा सांगत होते की तुमच्या खोलीचा AC खराब झाला होता.
त्यामुळे दादा अतिथी खोलीत झोपावे लागले. साराने राणीला डोळा मारत म्हटले, "हो, जी जी हो, तो एसी खराब झाला होता." आधी तर राणीला साराचे बोलणे समजलेच नाही, पण तिचे बोलणे समजताच राणीने त्वरित साराच्या गोष्टीवर होकार भरला. साराला मध्ये बोलताना बघून वसुंधरा संशयी नजरेने तिच्या आणि राणीच्या दिशेने पाहू लागली. "तर तुम्ही माझ्या खोलीत झोपायला येऊ शकल्या असत्या," साराने हसत म्हटले. "तसे माझ्या खोलीत येणे कोणालाही मान्य नाही, पण तुमच्यासाठी सवलत आहे. तुम्ही केव्हाही माझ्या खोलीत येऊ शकता." साराचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित सगळे लोक हसू लागले आणि मग सगळे लोक न्याहारी करण्यात व्यस्त झाले. अथर्व टेबलजवळ बसताच घरातील नोकराने न्याहारी देण्यास सुरुवात केली. जेवणाच्या टेबलवर भारतीय पासून इटालियन समेत माहीत नाही कोणकोणत्या देशाची माहिती नाही कोणकोणत्या जेवणाच्या वस्तू ठेवलेल्या होत्या. एकदा पुन्हा राणीसाठी अग्निपरीक्षेची वेळ आली होती. तेव्हाच एका नोकराने हलव्याने भरलेली वाटी टेबलवर आणून ठेवली. "हा आज वहिनीने बनवला आहे," नौकराने हसत म्हटले. वसुंधरा डोळे मोठे करत म्हणाले, "कोणी सांगितले हे बनवायला? हे तर आजच्या मेनूचा भाग नव्हता. ते आज वहिनीच्या घरात पहिला दिवस होता ना, म्हणून. त्यामुळे त्यांनी गोड पदार्थ पासून," तो नौकर आनंदाने हसत सांगू लागला. पण तेव्हाच वसुंधराने त्याला डोळे दाखवत जोरदार आवाजात म्हटले, "किती वेळा सांगितले आहे की घरात जास्त साखर आणि चरबी असलेल्या वस्तू बनवल्या जाणार नाहीत. तरीही तुम्हाला लोकांना समजत नाही." भलेही वसुंधरा सगळ्यांसमोर नोकरावर ओरडत होती, पण तिचा इशारा राणीकडेच होता. राणी उदास होऊन आपले डोके खाली करून बसली. तिचे डोळे ओले झाले होते. "काढा याला इथून," वसुंधराने नौकराला जोरात ओरडत म्हटले. "एक मिनिट, मला तर खूप चांगला सुगंध येत आहे. माझ्यासाठी थोडासा हलवा काढून द्या," साराने म्हटले. वसुंधरा साराकडे रागाने भरलेल्या नजरेने पाहू लागली, पण सारा तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत हलवा खाण्यात व्यस्त होती. "वहिनीही थोडासा मलाही मिळेल काय?" अवनीनेही राणीकडे बघत हसत म्हटले. राणीने शांतपणे अवनीच्या प्लेटमध्ये थोडासा हलवा दिला आणि मग आपल्या जागेवर बसली. यासोबतच एकदा पुन्हा न्याहारीच्या टेबलवर शांतता पसरली. वसुंधरा समेत घरातील सगळे लोक खूप सभ्य पद्धतीने चमचा आणि चाकूचा वापर करत खाण्यात लागले. राणीसाठी आता सगळ्या गोष्टींचा वापर करणे थोडे मुश्किल होते. आधीच ती अथर्वसोबत रेस्टॉरंटमध्ये याच्यामुळे तमाशा करून बसली होती. अशा वेळी आता ती पुन्हा जोखीमचा विचारही करत नव्हती. "काय झाले? तू काही खात नाही का नाही?" वसुंधराने पुन्हा राणीला विचित्र नजरेने घूरून प्रश्न केला. जी ते अजून राणी काही उत्तर देणार होती त्यापूर्वीच अथर्व बोलून उठला. "माझ्यासाठी बटाट्याचे पराठे आणा," अथर्वने फोनच्या स्क्रीनवर बघत नौकराला म्हटले. "मला आज ते खायचे आहे. आणि हो, मला थोडासा हलवा पण देऊन द्या." तुलाही पराठे खायचे आहेत ना?" "आता तू म्हणत होतीस ना मला," अथर्वने राणीकडे बघत म्हटले. "हो." राणीने अथर्वकडे खूप आश्चर्यचकित नजरेने बघत आपले डोके हलवले. ती अथर्वकडे बघून हसू लागली, पण अथर्व खूप गंभीर होऊन आपला फोन चालवण्यात व्यस्त होता. अथर्व काही वेळानंतर ऑफिससाठी तयार होऊन निघत होता की तेव्हाच त्याचा फोन वाजला. "हॅलो काकासाहेब," अथर्वने फोन उचलताच म्हटले. "हो, काय?" "ती आमच्या ऑफिसमध्ये काय करण्यासाठी आली आहे," अथर्वने थोडासा रागाने भरलेल्या आवाजात ओरडत म्हटले. "थांबा काकासाहेब, मी थोड्या वेळाने ऑफिसमध्ये पोहोचतो, मग बघूया," अथर्व खूप उत्तेजित होत म्हणाला आणि मग फोन परत खिशात ठेवून ऑफिससाठी निघून गेला. "हाय अथर्व, कसे आहात?" ऑफिसमध्ये पोहोचताच मोनिकाने अथर्वकडे हसत बघून म्हटले. तिचे खोटे हसून ओळखायला अथर्वला थोडाही वेळ लागला नाही. "तू इथे इथे काय करत आहेस तू?" अथर्वने आपल्या भुवया ताठ करत मोनिकाला प्रश्न केला. "मी आता याच ऑफिसमध्ये राहून काम करेन," मोनिकाने हसत म्हटले. "चांगले राहील ना, मी नेहमी तुमच्या सोबत राहीन." अथर्व काही बोलणारच होता की तेव्हाच त्याची नजर काकासाहेबावर पडली. तेही अथर्वकडे बघत होते. त्यांना बघताच अथर्व काही न बोलता आपल्या कॅबिनमध्ये गेला. मोनिका दचकलेल्या नजरेने अथर्वला तिथून जाताना बघत राहिली. काही वेळानंतर काकासाहेबही अथर्वच्या मागे मागे त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचले. "हे काय बकवास करत आहे इथे येऊन?" अथर्वने काकासाहेबाकडे बघत प्रश्न केला. "हेच तर सांगण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता. खन्ना आपल्या कंपनीचे एक ऑफिस इथेही उघडायला इच्छितो आणि येथील ऑफिसची प्रमुख तो आपली मुलगी मोनिका बनवत आहे," काकासाहेबांनी उत्तर दिले. "पण इथे ऑफिस का उघडत आहे तो?" अथर्वने थोडा परेशान होत प्रश्न केला. "खन्ना आपल्या कंपनीमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे आणि तो इच्छितो की मार्बल आणि टाईल्सच्या ब्रँडपासून ते मार्केटिंगपर्यंत सगळे काही एकाच नावाने व्हावे, साळवी आणि खन्ना."
आणि तो याच कंपनीच्या नावाने आणखीन उत्पादने मार्केटमध्ये प्रदर्शित करायला इच्छितो. तो सगळी गुंतवणूक एकटाच करेल, पण त्याला ऑफिससाठी जागा आमची पाहिजे. बदल्यात तो 50% भागीदारीही देत आहे. पण अथर्वला खन्नाचा हा निर्णय ठीक वाटत नव्हता. तो काही म्हणायला इच्छित होता, पण तेव्हाच काकासाहेबांनी त्याला समजावत म्हटले, "बाळा, आता आपल्याला खन्नाच्या आधाराची थोडी गरज आहे. नंतर जर सगळे काही ठीक झाले तर मग आपणही आपल्या हिश्श्याची गुंतवणूक करून त्याचे ऑफिस तेथून हटवून टाकू. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या ऑफिसमुळे आपल्याला त्रास काय आहे?" अथर्व अजून काकासाहेबांशी बोलतच होता की तेव्हाच त्याच्या कॅबिनच्या दरवाजावर कोणीतरी ठकठक केली. काकासाहेबांनी मागे वळून पाहिले तर तिथे मोनिका उभी होती. तिला बघताच काकासाहेब अथर्वच्या कॅबिनमधून बाहेर निघून गेले. "हाय अथर्व." मोनिकाने अथर्वकडे हसत पाहिले आणि मग खुर्चीवर बसली. अथर्वने तिच्याकडे एक नजर पाहिली आणि मग आपल्या कामात लागला. "अथर्व, मी जाणते की तुम्ही हे लग्न मजबुरीमध्ये केले आहे आणि आणि मी मुलगी तुमच्या लायक हेही नाही. काय म्हणायचे आहे तुला? सरळ मुद्द्याची गोष्ट कर." अथर्वने कडक स्वरात मोनिकाला म्हटले. "बघ, मी जाणते की तू त्या गवार सोबत लग्न करून आनंदी नाहीस आणि तू कधीच तिच्यासोबत आनंदी राहूही शकत नाहीस. तर का नाही तुझ्यासोबत?" "अच्छा." यापूर्वी की मोनिका आपली संपूर्ण गोष्ट संपवू शकली त्यापूर्वीच अथर्वने तिच्याकडे बघत उपहासात्मक स्वरात म्हटले, "पहिली गोष्ट तर ही आहे की मी या लग्नाने खूप आनंदी आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की जर मला दुसऱ्या मुलीकडे जावेही लागले तरीही मी कधीही तुझ्याकडे येणार नाही. तू इथे जर आपल्या ऑफिसच्या कामासाठी आली आहेस तर फक्त ऑफिसचे काम कर. माझ्या पर्सनल लाईफमध्ये दखल देण्याचा प्रयत्न बिलकुल करू नकोस. नाहीतर तू मला जाणतेस." मोनिका काहीही न बोलता अथर्वकडे मोठ्या लक्षपूर्वक बघत राहिली. आतापर्यंत तिला हे वाटत होते की तिचे वडील अथर्वला मदत करत आहेत, म्हणून अथर्व आता तिच्यासोबत चांगले वर्तन करेल. पण येथे एका क्षणातच अथर्वने तिचा संपूर्ण भ्रम तोडून टाकला. "आता जाऊ शकतेस तू इथून." अथर्वने मोनिकाला घुरून पाहत म्हटले आणि मग परत आपल्या कामात व्यस्त झाला. मोनिका चिडून अथर्वला घुरून तेथून बाहेर निघून गेली. "खंबा, घडी, छोटे भाई, आई." वसुंधराने जसा आपल्या कानावर फोन लावला, दुसऱ्या बाजूने विक्कीचा आवाज तिच्या कानात ऐकून पडला. "काही माहीत झाले?" "अजूनपर्यंत तर नाही, पण खूप लवकरच मी याची संपूर्ण सत्यता माहिती करेन." वसुंधराने मनातल्या मनात काही विचार करत म्हटले, "लवकर कर छोटी आई, नाहीतर आजोबा तर अथर्वच्या नावावर संपूर्ण मालमत्ता करण्यासाठी बसले आहेत. मग आपल्या हातात काहीही राहणार नाही. पुढच्या आठवड्यातच गादीची विधी व्हायची आहे आणि त्यापूर्वीच या लग्नाला खोटे सिद्ध करायचे आहे." विक्कीने वसुंधराला समजवत म्हटले. मी करते. काहीतरी करते मी." वसुंधराने आपले डोके हलवत म्हटले. "आज मी तुम्हाला फिरवण्यासाठी घेऊन चालू?" राणीने अवनीच्या व्हीलचेअरच्या समोर उभ्या राहून हसत म्हटले. "अरे वहिनी, तुम्ही तुम्ही माझी काळजी करू नका. मी एकटीच निघून जाते." अवनीने उत्तर दिले आणि मग ती आपल्या हाताने व्हीलचेअर लावत तिथून जाऊ लागली. "नाही, मी चालते." राणीने अवनीचा व्हीलचेअर ढकलण्यास सुरुवात केली. "तसे वहिनी, तुम्हाला दादा कुठे भेटले होते? माझा अर्थ तुम्ही दोघे लोक पहिल्यांदा कधी आणि कुठे भेटलात?" "काही सांगितले नाही तुम्ही." अवनीने हसत राणीला प्रश्न केला. तर तुमचे दादा मला पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते." राणीने उत्तर दिले. "आणि मग?" "मग काय झाले? मग तिथून ते मला घरी सोडण्यासाठी गेले आणि आमच्या लोकांमध्ये थोडी मैत्री झाली आणि मग सगळे खोटे आहे." राणीची संपूर्ण गोष्ट संपण्यापूर्वीच तिथे वसुंधरा पोहोचली. "किती खोटे बोलशील तू?" वसुंधराने राणीला घोरून पाहत म्हटले. "जी?" राणी दचकलेल्या नजरेने तिच्याकडे पाहू लागली. "खरं खरं सांग की तू अथर्वला कसे फसवलं? नाहीतर तुझ्यासारख्या मुलींचा मान तर या घरात नोकर बनण्यापर्यंतही नाहीये." "आई, हे तुम्ही काय बोलत आहात?" तेव्हाच तिथे साराही पोहोचली. "तू शांत बस, अगदी बरोबर बोलत आहे मी." वसुंधराने साराला डोळा दाखवत म्हटले. "जर तू खरं बोलत आहेस तर सांग की अखेर अथर्वने तुझ्याशी लग्न का केले? तुझे घर कुठे आहे? तुझे घरचे कुठे आहेत? बोल." वसुंधराने एकामागून एक प्रश्न करत राणीला अडचणीत टाकले. तिला वसुंधराच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सुचत नव्हते. चेहऱ्यावर घाबरलेली अवस्था घेऊन ती कधी वसुंधरेकडे बघत होती तर कधी परेशान होऊन सारा आणि अवनीकडे बघू लागत होती. "तू खरं खरं सांग, अथर्वने तुझ्याशीच खरे लग्न केले आहे की मग पैसे फेकून तुला इथे घेऊन आला आहे?" वसुंधराने राणीला घोरून पाहत म्हटले. राणीची घाबरलेली अवस्था आणखीन वाढली होती. तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता
राणीची घाबरलेली अवस्था बघून वसुंधरेचा विश्वास आणखीन गडद होत होता. तिला आता खात्री झाली होती की राणी आता सगळे काही तिच्या समोर ओकून टाकेल. राणी वसुंधरेच्या गोष्टीमुळे गुंतलेली होती. दरम्यान वसुंधराने संधी साधून अवनीच्या व्हीलचेअरच्या चाकाखाली एक दगड सरकावून टाकला. लग्न केले आहे मी तिच्यासोबत, तेही माझ्या मर्जीने. अचानक तिथे अथर्वचा आवाज ऐकून पडला. त्याचे उत्तर ऐकून वसुंधरेसोबतच राणी आश्चर्यचकित झाली. ती आपले मोठे मोठे डोळे करून अथर्वकडे पाहू लागले. आणि लग्न यासाठी केले आहे की कारण मी राणीवर प्रेम करतो. अथर्वने वसुंधरेच्या डोळ्यात मोठ्या काळजीने बघत आपली गोष्ट संपवली. अथर्वच्या या उत्तरापुढे आता वसुंधराजवळ कोणताही प्रश्न उरलाच नव्हता. पण या वेळेस वसुंधरापेक्षा जास्त आश्चर्यात तर राणी होती. तिला थोडीही अपेक्षा नव्हती की अथर्व तिच्यासाठी असे काही बोलू शकतो. तरीही राणीला पूर्ण विश्वास होता की अथर्व फक्त वसुंधराचे तोंड बंद ठेवण्यासाठीच असे बोलत आहे. आपली गोष्ट संपून अथर्व तिथून जाऊ लागला. वसुंधरा ही राणीला घोरून तिथून जाण्यासाठी वळली. तेव्हाच राणीने जशी अवनीची व्हीलचेअर पुढे ढकलली, त्वरितच तिच्या चाकाखालील दगड आल्यामुळे व्हीलचेअर संतुलन गमावून बसली आणि अवनी धडपडून पडून लागली. अवनी! तेव्हाच अथर्व जोरात ओरडत अवनीला पकडण्यासाठी धावला. राणीही घाबरत अवनीला पकडण्यासाठी झुकली. पण त्याचपूर्वी अथर्वने अवनीला पडण्यापासून वाचवले. अथर्व अजूनही स्वतःला सांभाळतच होता. तेव्हाच त्याच्यावर राणी धडपडून पडली. कसे तरी अथर्वने अवनीला उचलून व्हीलचेअरवर बसवले. अवनीची नजर जमिनीवर पडलेल्या दगडावर पडली, ज्यामुळे जी आज पडणार होती. आणि मग तिने थोडी दूर उभ्या असलेल्या वसुंधरालाही बघितले, जी दुरूनच तिला बघून हसत होती. अवनीला हे समजायला थोडाही वेळ लागला नाही की हे सगळे वसुंधरानेच केलेले आहे. यापूर्वीही तिने तिच्यासोबत असे खूपदा केले होते. तुला दुखापत तर नाही झाली? नाही दादा, मी ठीक आहे, अवनीने आपले डोके हलवत उत्तर दिले. तुम्हाला अवनीला घेऊन फिरण्यासाठी कोणी सांगितले होते? आता अथर्वने राणीकडे खूप रागाने भरलेल्या नजरेने बघत प्रश्न केला. जी ते ते मी विचार केला की राणी अजून घाबरलेल्या शब्दात काही सांगण्याचा प्रयत्न करतच होती की त्यापूर्वी अवनी बोलून उठली. दादा, ते मीच वहिनीला सांगितले होते की मला फिरवण्यासाठी घेऊन चला. तरीही अथर्व राणीला रागाने घोरून तिथून निघून गेला. मला माफ कर अवनी, माझ्यामुळे तुला नाही वहिनी, तुमच्यामुळे काही झाले नाही. राणीची गोष्ट संपण्यापूर्वीच अवनीने बोलण्यास सुरुवात केली. या घरात माझ्यासोबत हे सगळे नेहमी होत असते. हो म्हणजे? राणीने खूप विचलित होत प्रश्न केला. आतापर्यंत तिथे अवनीसमोर वसुंधरा येऊन उभी झाली होती. ती राणी आणि अवनीकडे बघत विचित्र प्रकारे हसत होती. काही नाही, चला इथून, अवनीने वसुंधरेला तिरक्या नजरेने घुरून पाहत म्हटले. राणीही काही न बोलता अवनीला तिथून घेऊन निघून गेली. तरीही तिला आता इतके समजले होते की अवनीने जे काही म्हटले होते त्याचा इशारा वसुंधरेचाच दिशेने होता. राणीला आश्चर्य होते की अखेर कोणी आई आपल्याच मुलीसोबत असे कसे करू शकते? कुठे जात आहात तुम्ही? राणीने अथर्वला टोकून म्हटले. रोजच्या सारखाच आज पुन्हा अथर्व अतिथी खोलीत झोपण्यासाठी जात होता. झोपायला जात आहे का? अथर्वने राणीकडे न पाहता उत्तर दिले आणि मग पुढे वाढून दरवाजाजवळ पोहोचला. जी तेथे तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपता तर काकूंना शंका येते, राणीने खूप हळू स्वरात अथर्वला सांगितले. अथर्व आपल्या जागेवर थांबला. मग काही क्षण विचार केल्यानंतर तो परत वळला आणि मग खोलीतील पडलेल्या सोफ्यावर येऊन झोपला. राणीही आता शांतपणे पलंगावर झोपली. मध्यरात्रीच्या वेळेस अचानक राणीला कोणाच्या तरी जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आला आणि तिची झोप उघडली. झोप उघडताच तिने पाहिले की अथर्व दरवाजा उघडून खोलीतून बाहेर जात आहे. राणीला समजले नाही की अखेर मध्यरात्री अथर्व कुठे जात आहे. ती दबक्या पावलांनी उठली आणि मग अथर्वच्या मागे मागे चालली. खोलीतून निघाल्यानंतर अथर्व पायऱ्यांनी चढत घराच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचलेला आणि मग तिथला कॉरिडॉर ओलांडत एका खोलीसमोर उभा राहिला. अथर्वने त्या खोलीला लावलेला कुलूप उघडले आणि मग आतमध्ये दाखल झाला. राणीही त्या खोलीच्या दिशेने वाढू लागले. पण तेव्हाच तिला दुसऱ्या बाजूने वसुंधरा येताना दिसली. वसुंधराही त्याच खोलीच्या दिशेने वाढत होती. तिला बघताच राणी भिंतीच्या मागे लपली. मग उलट्या पावलांनी आपल्या खोलीच्या दिशेने परतली. पण तिला हे सगळे खूप अजब वाटत होते. तो ओरडण्याचा आवाज आणि मग मध्यरात्रीच्या वेळेस अथर्व आणि वसुंधरेचे त्या खोलीत जाणे आणि खूप गोंधळात होती. सर, ते जे तुम्ही माहीत करायला सांगितले होते, मी माहिती केले आहे, अथर्वच्या मॅनेजर रितेशने त्याच्या कॅबिनमध्ये येऊन सांगितले. काय? काय माहिती झाले? सर, तुमच्या लग्नाच्या दिवशी राणी मॅडमला मोनिकाने अपहरण केले होते. रितेशने मोठ्या काळजीने अथर्वकडे बघत उत्तर दिले. काय? अथर्वने चुकून प्रश्न केला. मोनिकाचे नाव ऐकताच अथर्वच्या चेहऱ्याचा रंग बदलून गेला.
हो सर, मी हॉटेलचे CCTV फुटेज तपासले आहे. त्या दिवशी शेवटच्या वेळेस राणी मॅडम मोनिकासोबत बाहेर जाताना दिसत आहे आणि मग हॉटेलच्या बाहेरही मोनिका राणी मॅडमला आपल्या गाडीत घेऊन जाताना दिसली आणि मग मोनिकाच्या चालकाचाही चौकशी केली आहे. त्यानेही मला सांगितले की त्याने मोनिकाच्या सांगण्यावरून राणी मॅडमला बांधून ठेवले होते. रितेशने अथर्वला एक-एक तपशील सांगितला. संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्यानंतर अथर्व दंग राहिला. आज त्याला राणीबद्दल विचार करून खूप वाईट फील होत होते. लग्नाच्या दिवशी तिच्यासोबत एवढे काही झाले, तरीही ती कोर्टात पोहोचली आणि तिने अथर्वला काही सांगितले नाही. सोडणार नाही हिला मी, अथर्वने दात ओठ खात म्हटले आणि त्वरित आपल्या कॅबिनमधून बाहेर निघून मोनिकाजवळ तिच्या कॅबिनमध्ये पोहोचला. "ओह, तू आज माझ्याकडे? वॉव!" अथर्वला बघताच मोनिका आनंदी झाली. "तुझी हिंमत कशी झाली माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याची?" अथर्वने रागात येऊन जवळपास ओरडत प्रश्न केला. "काय झाले? मी काय केले?" मोनिकाने थोडी विचलित होत अथर्वला प्रश्न केला. "तू राणीला हात कसा लावलास?" अथर्वने मोनिकाला खूप रागाने भरलेल्या नजरेने घुरून प्रश्न केला. "ओ, तर ही गोष्ट आहे." मोनिकाने उपहासात्मक स्वरात म्हटले. आतापर्यंत तिला समजले होते की अथर्व इथे कशाबद्दल बोलत आहे. अथर्वचे डोळे रागाने अगदी लाल झाले होते, तर मोनिकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. भाग 8 लवकरच येतोय. कथा अजून रंगतदार होणार आहे. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा. स्टोरी आवडली असेल तर कमेंट करा. नसल आवडली तरी कमेंट करून नक्की सांगा. तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कथा सुरूच आहे आणि धमाका अजूनही बाकी आहे.